हाय हॅलो नमस्कार, निष्ठा ऑल इन वन चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर आज आपण आहोत कराडमध्ये विद्यानगर एरियामध्ये। आपण आज स्ट्रीट फूड ट्राय करणार आहोत। तर आज सगळ्यात पहिला आपण स्पॉट निवडलाय हरिओमची दाबेली। तर इकडची दाबेली आणि शेवपाव भरपूर फेमस आहे। तर आम्ही आमच्यासाठी ऑर्डर केली दाबेली आणि एक शेवपाव। तर टेस्ट करून बघूया। पहिली दाबेली टेस्ट करून बघते आणि तुम्हाला सांगते कशी येते। तर ही 20 रुपीजची दाबेली आहे। बघू शकता तुम्ही, साईज एकदम व्यवस्थित आहे एकदम। आणि ह्याच्यामध्ये वरती भरपूर सारी नायलॉनची शेव दिसत आहे आणि ही वरती चिंच गुळाची चटणी आहे, बहुतेक गोड चटणी आहे। तर आपण आतमध्ये बघूया काय काय ते। तर आतमध्ये भरपूर सारा कांदा दिसतोय, शेंगदाणे दिसत आहेत आणि सगळे मसाले वगैरे टाकलेले आहेत त्यांनी। ते कोथिंबीर दिसते भरपूर सारी। शेंगदाणे एकची क्वांटिटी एकदम जास्त आहे, भरपूर शेंगदाणे टाकलेले आहेत। आणि पावाची साईज तुम्हाला सांगितली एकदम व्यवस्थित आहे, नॉर्मल आहे। चला तर मग आता दाबेलीचा फर्स्ट बाईट ट्राय करते आणि तुम्हाला सांगते कसं आहे ते। खूप छान, मस्त क्रिस्पी आहे वरतून पाव पूर्ण। आणि टाकल्या तोंडामध्ये आंबट गोड आणि तिखट अशी चव येते। आंबट गोड तिखट तिन्ही टेस्ट आहेत ह्याच्यामध्ये। आणि शेंगदाणे मस्त दाताखाली लागतात, ते छान वाटतं। पाव एकदम मस्त वरतून क्रिस्पी करून दिलाय दोन्ही साईडने तव्यावरती मस्तपैकी। आणि छान टेस्ट आहे, असं मेसी नाही होते खाताना। कारण की दाबेली कसं त्याच्या आतमध्ये भरपूर सारा मसाला टाकलेला असतो, तो खाल्ल्यानंतर मेसी होतो। तर हे असं पकडू शकतो व्यवस्थित आपण, असं मेसी नाही होते खाताना। आणि एकदम मस्त आहे, 20 रुपीजला एकदम वर्थ आहे। मस्त क्रंची आहे वरतून आणि खालून पाव, मस्त वाटते टेस्ट एकदम। दाबेली म्हटलं की शेंगदाणे मस्त असतात, तर ह्यांनी शेंगदाणे टाकण्यामध्ये अजिबात कंजूसी नाही केलेली आहे। मस्त एकदम भरपूर सारे शेंगदाणे आतमध्ये आहेत, कांदा पण भरपूर सारा आहे आणि तिखट गोड आंबट अशा तिन्ही चटण्या आहेत, त्यामुळे त्याला एकदम मस्त टेस्ट येते। तर एकूणच दाबेलीची टेस्ट एकदम मस्त आहे। तर दाबेली हा प्रकार तर सगळ्यांनाच माहिती आहे, वेल नोन आहे एकदम, दाबेली कॉमन आहे। पण हा आपण वेगळा ट्राय करणार आहोत आयटम शेवपाव। तर शेवपावमध्ये काय काय तुम्हाला सांगते। तर वरतून भरपूर सारी नायलॉनची शेव टाकलेली आहे आणि गोड चटणी दिसत आहे तुम्हाला। पाव एकदम मस्त क्रिस्पी केला। आतमध्ये काय काय बघूया। तरी जाडी तिखट शेव दिसत आहे आपल्याला आणि भरपूर सारं मेयोनीज टाकलेलं आहे, कांदा दिसत आहे आणि शेंगदाणे भरपूर सारे दिसत आहे आणि चटण्या दिसत आहेत दोन प्रकारच्या। तर आता आपण खाऊन बघूया आणि कसं टेस्ट आहे काय ते बघूया। कारण की शेवपाव हा कॉन्सेप्ट म्हणजे माझ्यासाठी नवीन आहे, मी फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे। इथे भरपूर फेमस आहे। तर शेवपाव आणि दाबेली दोन्ही खाण्यासाठी इथे गर्दी असते भरपूर, सकाळपासून संध्याकाळपर्यंत। आणि हा रोड पूर्ण कॉलेज, म्हणजे 4-5 कॉलेज आहेत या रोडवरती। तर कॉलेजची सगळी मुलं भरपूर असतात इथे खाण्यासाठी। तर आपण शेवपाव खाऊन बघूया आणि बघूया याची टेस्ट कशी आहे। फर्स्ट बाईट घेऊया। छान एकदम टेस्ट, नावाप्रमाणे शेवपाव भरपूर सारी शेव आहे। ती तिखट शेव पण आहे, नॉयलॉन शेव पण आहे आणि खाताना तो शेवचा असा क्रंच येतो मस्तपैकी आणि तिखट लागते मस्तपैकी। गोड चटणी पण आहे, पण शेवची जास्त टेस्ट असल्यामुळे थोडंसं तिखट पण आहे जास्त। आणि क्रंच तसाच, पावाचा क्रंच मस्त आहे। दोन्ही साईडून पाव मस्तपैकी तव्यावरती गरम केला आहे आणि छान आहे कॉन्सेप्ट। नवीन काहीतरी खायचं असेल तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता। तर शेवची तिखट टेस्ट आणि नायलॉनची शेव तर आहे, गोड चटणी पण आहे आणि मेयोनीजची ती अशी एक आंबटसर अशी चव असते ना, तर ती ह्याच्यामध्ये येते। आणि खाताना एकदम मस्त टेस्ट अशा म्हणजे खाल्ल्या एकदम अशा बस्ट होतात फ्लेवर्स। तर खूप छान टँगी टेस्ट पण येते। तर मला दाबेली तर आवडली, दाबेलीचा काय प्रश्न नाही, दाबेली तर खूप छान आहे। आणि शेवपाव मला जास्त खूप आवडला, मस्त मस्ट ट्राय। तर इथे हरिओम फास्ट फूडला यायचं कसं ते तुम्हाला सांगते। तर आपल्या एक्झॅक्ट अपोजिटला आहे SGM कॉलेज, सद्गुरू गाडगे महाराज प्राथमिक विद्या मंदिर, म्हणजे कॉलेज आहे SGM।
तर त्याच्या अपोजिटलाच बरोबर हरिओम फास्ट फूडचा स्टॉल आहे. आणि अजून एक लँडमार्क सांगायचं झालं तर मग इथे श्री शिवनेरी ढाबा पार्सल सेवा. शिवनेरी ढाबा भरपूर फेमस आहे, तर त्यांची पार्सलचं इथे असं हॉटेल आहे. तर ते एक लँडमार्क आहे. त्याच्या बरोबर बाजूलाच दादा बसतात. आणि कराड एस टी स्टँड पासून जवळपास 3 किलोमीटर वरती आहे. तर तुम्ही मसूर रोडला विद्यानगर म्हणून एरिया आहे तिथे आहे. तर तुम्ही इथे कामानिमित्त वगैरे कराडला येत असाल किंवा इथे कॉलेजला वगैरे येत असाल, स्टुडंट असाल, तर तुम्ही नक्की हरिओम फास्ट फूडला भेट द्या. आणि यांची दाबेली आणि मस्ट हा शेवपाव नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल शेवपाव. तर सकाळी 11 वाजल्यापासून हा स्टॉल असतो दादांचा. आणि संध्याकाळी तुम्ही यायचं असेल तुम्हाला तर लवकर या, 7-8 वाजेपर्यंत, कारण की दादांकडचं सगळं दाबेली वगैरे शेवपाव सगळं संपून जातं. एवढं टेस्टी बनवतात ते. आणि भरपूर गर्दी असते कॉलेज स्टुडंटची त्यांच्याकडे. तर लवकर या, संध्याकाळी 7-8 पर्यंत म्हणजे लवकर या, तरच तुम्हाला दाबेली किंवा शेवपाव या दोघींपैकी एक काहीतरी खायला मिळेल. तर आता आपण आलो आहोत जय महाराष्ट्र पाणीपुरी सेंटरला. तर इथे यायचं कसं ते तुम्हाला सांगते. आधी आपल्या बाजूला बरोबर SGM कॉलेज आहे. SGM कॉलेजच्या बरोबर बाजूला दादा स्टॉल लावतात. आणि अजून एक लँडमार्क सांगायचं झालं तर शिवनेरी ढाबा पार्सल सेवा, त्याच्या बरोबर ऑपोजिट साईडला दादा स्टॉल लावतात पाणीपुरीचा. आणि 6 फ्लेवर्स असतात पाणीपुरीचे. इथे टोमॅटो, पुदिना, पेरू, लसूण, आपली रेग्युलरवाली पाणीपुरी असते ती, आणि हाजमा हजम. तर असे 6 फ्लेवर्स असतात पाणीपुरीचे. आणि 30 रुपीजला पाणीपुरी असते. आणि दादांकडे नेहमी मी पाणीपुरी खायला येते. भरपूर छान असते दादांची पाणीपुरी. आणि एकदम हायजीन असतं एकदम. आणि टेस्टमध्ये कधीच बदल नसतो, एकदम मस्त टेस्ट असते. तर आता तुमच्यासाठी परत ती ट्राय करते आणि तुम्हाला सांगते परत आज कशी पाणीपुरी आहे ते. पाणीपुरी देण्याच्या आधी कांदा आणि नायलॉनची शेव देतात दादा. तर हा पण एक वेगळा कॉन्सेप्ट आहे. असं मुंबईमध्ये वगैरे नाही बघायला मिळत जास्त करून. तर हे असं टाइमपास म्हणून मध्ये मध्ये खायचं असतं. आपल्या पुऱ्या कसल्या असतात दादा? घरी बनवता तुम्ही? विकत ना? तर पहिला फ्लेवर आहे हाजमा हजम, खाऊन बघूया. मस्त आहे एकदम. तर हाजमा हजम मध्ये पुदिना कोथिंबीरचा जास्त वापर केला जातो आणि पोटासाठी चांगलं असतं भरपूर, म्हणून त्याला हाजमा हजम असं नाव दिलेलं आहे. आता दुसरी पाणीपुरी दिलेली आहे दादानी रेग्युलर वाली. तर ही आपली नॉर्मल आलं लसूण पुदिना कोथिंबीर वगैरे ह्याचं हे करून मिश्रण करून बनवतात तीच आहे. आणि पाणीपुरी मसाला टाकून बनवतो तीच आहे. तो खाऊन बघूया. मस्त एकदम. पुदिनाचा स्ट्रॉंग फ्लेवर आहे त्यामध्ये, मस्त आहे. नेक्स्ट आता ही आहे लसूणवाली. तर लसूणवाली खाऊन बघूया पाणीपुरी कशी लागते. मस्त. ह्याच्यामध्ये लसणाचा जास्त फ्लेवर येतोय आणि एकदम मस्त आहे, खूप छान आहे. माझा पर्सनली फ्लेवर सगळ्यांमध्ये लसूणच आहे, त्यामुळे मला खूप आवडतं लसूण फ्लेवरची पाणीपुरी. नेक्स्ट पेरू आहे. पाण्याचा कलर पण बघू शकता तुम्ही, एकदम मस्त ग्रीन ग्रीन आहे. तर ह्यामध्ये पण क्लिअरली पेरूची टेस्ट येते आणि बाकी सेम असतं पाणीपुरीमध्ये जे टाकतो आपण तेच, पण एकदम मस्त टेस्ट आहे. ते पण ट्राय करून बघूया आपण. वाली आहे टोमॅटो. टोमॅटो ट्राय करून बघूया. ह्याच्यामध्ये क्लिअरली टोमॅटोचा फ्लेवर येतो. जे जे फ्लेवर तुम्ही खाल त्यामध्ये त्याचा पर्टिक्युलर तो फ्लेवर जास्त असतो. आणि असे मिळून 6 फ्लेवर्स आहेत ते. 30 रुपीजला पाणीपुरी आहे.
सुकापुरी पण दिलेली आहे दादाने मस्तपैकी. तर तुम्ही इथे कराडला वगैरे येत असाल कामानिमित्त किंवा कॉलेजला वगैरे येत असाल तर तुम्ही नक्की इथे जय महाराष्ट्र पाणीपुरी सेंटरला येऊन एकदा नक्की पाणीपुरी खा. एकदा पाणीपुरी खायला याल तर तुम्ही परत परत याल. मी इथून येता जाता रोज पाणीपुरी खात असते कारण की मला पर्सनली खूप इकडची पाणीपुरी आवडते. आणि दादांचं हायजीन वगैरे एकदम मस्त मेंटेन आहे. एक हातामध्ये ग्लोव्ज वगैरे घालून वगैरे पाणीपुरी सर्व करतात आणि स्वच्छता पण चांगली आहे. तुम्ही या इथे आणि नक्की एकदा पाणीपुरी टेस्ट करा. तर आजचा हा व्लॉग इथेच एंड करत आहे. हा स्ट्रीट फूडचा पार्ट 1 होता. तर तुम्हाला अजून कराडचं काय काय स्ट्रीट फूड बघायला आवडेल किंवा तुम्ही अजून कोणते स्पॉट सजेस्ट कराल मला की ते मी खाल्ले पाहिजेत आणि सांगितलं पाहिजे कसं आहे ते मला कमेंट करून नक्की कळवा. आणि आज आपण 2 फूड स्पॉट कव्हर केले. एक हरिओम फास्ट फूड तिथे आपण दाबेली आणि शेवपाव खाल्ला आणि एक जय महाराष्ट्र पाणीपुरी सेंटर जिथे मी खाल्ली पाणीपुरी. तर दोन्ही स्पॉट खूप मस्त होते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा काय वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.